आज आपण दुधामध्ये पोहे मिक्स करून खूप सुंदर असा अगदी सणावाराला सुद्धा तुम्ही हा पदार्थ गोडधोड बनवू शकता। आता गौरी गणपती येत आहेत, शिवाय रक्षाबंधन येते, अशा वेळी हा पदार्थ आवर्जून बनवू शकतो आपण आणि बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे। शिवाय गुळामध्ये बनवतोय आपण, त्यामुळे पौष्टिक आहे, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी आहे, तोंडात टाकताच विरघळणारी असा हा पदार्थ बनतोय। शिवाय तुम्ही अगदी ओठाने सुद्धा खाऊ शकाल, एवढी सुंदर रेसिपी आहे, सोपी आहे। त्याच्यामुळे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। तर त्यासाठी घरातीलच आपले जिन्नस लागणार आहेत, बाहेरचं सुद्धा जास्तीचं काही सामान लागणार नाही। तर आता बघा, इथे 2 कपाच्या मापाने पोहे घेतलेत। आता हे पोहे आपल्याला बघा स्वच्छ चाळून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये काही साळी वगैरे असतात तर त्या काढून टाकायच्या आहेत आणि स्वच्छ अगदी करून घ्यायचे आहेत। स्वच्छ केलेले हे पोहे आपल्याला कढईमध्ये घालायचे आहेत बघा, आणि कढईमध्ये घालून मीडियम फ्लेमवरती आपल्याला अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। इथे आपल्याला कलर चेंज करायचा नाही किंवा करपवायचे सुद्धा नाहीत, तर सतत हलवून आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहेत 1-2 मिनटासाठी, छान कुरकुरीत झाले पाहिजेत। तर इथे बघा, हातावरती दाखवते मी, अशा पद्धतीने चुरून बघायचं, लगेच चुरा झाला म्हणजे अगदी छान कुरकुरीत झालेत। तर आता बघा, इथे आपण गॅस बंद करून देणार आहोत आणि हे सर्व पोहे थंड करून घेणार आहोत। आता थंड करून घेतल्यानंतर आपल्याला थोडे थोडे पोहे मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहेत आणि याची छान अगदी पावडर बनवून घ्यायची आहे। तर आता इथे तुम्ही बघू शकता, अगदी आपला बारीक रवा असतो 0 साईजचा, त्याच्यापेक्षा सुद्धा बारीक इथे आपण पावडर बनवून घेतलेली आहे। जास्त पिठासारखी सुद्धा नाही, पण आपल्याला इथे पावडर बनवून घ्यायची आहे। तर आता बघा, हे सर्व काढून घेतलं, तर त्याच कपाने आपल्याला अर्धा कप इथे ओल्या नारळाचा किस मी इथे घातलेला आहे, म्हणजेच ओलं नारळ मी इथे बघा मिक्सरवरती फिरवून घेतलेलं आहे। आता तुम्हाला ही बर्फी जर जास्त दिवस टिकवायची असेल ना, तर तुम्ही याच्यात सुकं खोबरं घालू शकता। तर आता बघा, याच्यामध्ये आपण सुका खोबऱ्याचा किससुद्धा अर्धा कपच या प्रमाणामध्ये घालून घ्यायचा, जर आवडत असेल तुम्हाला सुकं खोबरं जास्त दिवस टिकवायचे तर, किंवा मग अशीसुद्धा फ्रीजमध्ये अगदी 15-20 दिवस, महिनाभर सुद्धा टिकते फ्रीजमध्ये ठेवून। तर आता बघा, याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। तर अर्धा कप नारळाचा किस घातल्यानंतर दूध आपल्याला त्याच कपाने 3 कप सुरुवातीला दूध घालून घेतलं, छान मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला छान हे भिजण्यासाठी ठेवायचं आहे। याच्यातील जे पोहे आहेत ते पोहे पूर्णपणे हे दूध सोकून घेतात आणि छान फुललं जातं सर्व मिश्रण। त्याच्यानंतर बघा, थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी अर्धा कप वाढवलेलं, एकूण आपल्याला इथे 3.5 कप दूध लागलेलं आहे। आता हे दूध हे नॉर्मल टेम्परेचरवरचंच त्याच्यामध्ये घातलेलं आहे, गरम वगैरे नाही। तर त्याच्यानंतर आता तुम्ही इथे बघू शकता, त्याच कपाच्या मापाने आपल्याला 2 कप गूळ लागणार आहे। तर आता इथे तुम्ही किसून घेऊ शकता किंवा मग अगदी बारीक फोडून घेऊ शकता। तर आता मी फोडूनच घेतलेला आहे। आता हा गूळ आपल्याला फक्त थोडंसं पाव वाटी इतपत ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपल्याला छान गूळ विरघळून घ्यायचं आहे फक्त। तर बघा, तो गूळसुद्धा आपण गॅसवरती ठेवून विरघळून घेतलेला आहे। अजिबात जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाही, पटकन तो विरघळला जातो गरम पाण्यामध्ये। आता ते साईडला थंड करायला ठेवून दिलं बघा, एक पसरट पॅन घ्यायचा आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे। तुपाची सुद्धा जास्तीची गरज नाही। बऱ्याच वेळा आपण इथे बघू शकता की नारळाचा कोणतीही बर्फी असेल किंवा आपण कोणतीही बर्फी बनवतोय किंवा मग असेल हलवा वगैरे बनवतोय, तर मुगाचा हलवा असेल किंवा आपला गाजराचा हलवा असेल, तर अशा वेळी खूप सारं तूप लागतं। पण या बर्फीसाठी इथे आज आपण बर्फी बनवतोय, तर याच्यासाठी अजिबात तूप जास्त लागत नाही। 2 चमचे फक्त तूप घातलेलं आहे।
जर तुमच्याकडे तूप नसेल तरीसुद्धा तुम्ही स्किप केलं तरीही चालेल, नाही घातलं तरीही काहीच फरक पडत नाही. आपलं हे मिश्रण अगदी छान पद्धतीने सेट होतं आणि चवसुद्धा अगदी थोडीशी चवीमध्ये फरक असावा म्हणून मी इथे तूप वापरलेलं आहे. तुपामुळे थोडंसं छान अगदी त्याची टेस्ट येते. तर आता आपण जे छान असं परतवून घेतल्यानंतर बघा तूप पूर्ण याच्यातील नाहीसं झाल्यानंतर छान अगदी मिक्स करून 2 मिनटं घेतल्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये जे आपण गुळाचं पाणी बनवून घेतलं होतं तर ते घालून घ्यायचं आहे. घालत असताना गाळूनच घालायचं, संपूर्ण आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये काही खडे वगैरे असतील तर ते गाळणीवरती राहतील. तर या पद्धतीने बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हळूहळू चमचा लावून अगदी फेटून घ्यायचं मस्त आतल्यात. छान अगदी थोड्या वेळामध्ये घट्ट व्हायला चालू होतं. गॅसची फ्लेम मात्र आपल्याला इथे मीडियमच ठेवायची आहे, अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही, नाहीतरी मग खाली मिश्रण चिटकू शकतं किंवा लागू शकतं, मग करपट वास येऊ शकतो, मग तितकीशी टेस्टसुद्धा बऱ्यापैकी चांगली लागत नाही वास आल्यानंतर कोणत्याही पदार्थाचा. तर आता इथे तुम्ही बघू शकता लो फ्लेमवरतीच अशा पद्धतीनं आपण सतत हलवून छान असं मिश्रण इथे तयार करून घेतोय. तर आता हे ओळखायचं कसं आपलं मिश्रण छान पद्धतीने सेट झालं आहे, तर त्यासाठी बघा अगदी आपल्याला इथे तुम्हाला वाटलंच तर तुम्ही एखादा चमचा तुपाचा वापरू शकता किंवा नाही वापरलं तरीही चालेल. मी इथे अजिबात तूप नंतर वापरलेलं नाही, सुरुवातीला जे 2 चमचे घातलं होतं तेवढ्यावरती छान अगदी मिश्रण इथे बघू शकता घट्ट झालेलं आहे, सेट झालेलं आहे. आपल्याला बर्फीचं जसं मिश्रण तयार करून घेतो आपण त्या पद्धतीने ते अगदी दाटसर मिश्रण सेट करून घ्यायचं आहे. तर आता सतत हलवत बघा मीडियम फ्लेमवरतीच या पद्धतीने सेट करून घेऊयात. तर आता हे चेक कसं करायचं, तर अगदी बघा थोडंसं मिश्रण चमच्यावरती घ्यायचं या पद्धतीनं आणि हे मिश्रण थोडंसं थंड करायचं. थंड झाल्यानंतर त्याचा अगदी गोळा वळून बघायचा, अजिबात हाताला कुठे चिटकत नाही, छान पद्धतीने गोळा होतो, म्हणजे अगदी परफेक्ट हे मिश्रण बर्फीसाठीचं वडीसाठीचं सेट झालेलं आहे. तर आता बघा इथे जवळूनसुद्धा दाखवलं. आता तुम्ही याच्यावरती जायफळ पावडर, वेलची पावडर किंवा सुंठ पावडर तुमच्याकडे जे पण काही असेल तर ते तुम्ही याच्यामध्ये घालून घेऊ शकता. इथे मी वेलची जायफळची पावडर थोडीशी घातलेली आहे, 1 चमचाभर. जरी तुमच्याकडे नसेल तरीसुद्धा हिरवी आपली इलायची थोडीशी कुटून घेऊन ते सुद्धा याच्यामध्ये घालू शकता. तर आता इथे बघा छान मिक्स करून घेतलं, त्याच्यानंतर गॅस बंद करून दिला आणि एका ताटाला इथे मी तूप लावून घेते जेणेकरून याच्यामध्ये आपल्याला वडी सेट करायची आहे. तर आज ही वडी आपण पोहा गुळ वडीसुद्धा म्हणू शकता. तर पोह्याची गूळ घालून वडी बनवते बर्फी, अगदी पौष्टिक आहे, अगदी ओठाणी खाऊ शकेल इतपत ही सहज लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वजण खाऊ शकतात आणि तोंडात विरघळणारी आहे, शिवाय ओठाणीसुद्धा खाऊ शकाल इतकी ही सुंदर रेसिपी आहे. तर या पद्धतीने बघा मिश्रण थोडं थोडं करून घालून घ्यायचं आणि सेट करून घ्यायचं आहे. या स्पॅच्युलाच्या अशा पद्धतीचा जर स्पॅच्युला असेल तर याच्या मदतीने अगदी सहज बघा सेट होते आणि थोडंसं दाबून घ्यायचं कडा वगैरे. जर तुमच्याकडे केक टिन वगैरे असेल स्क्वेअर शेपचा तर त्याच्यामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने वड्या कट होतात. तर आता याच्यामध्ये सुद्धा आपण सेट करायला 1 तासासाठी मिश्रण थंड करून घेऊया, सेट करून घेऊया. तर 1 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी छान सेट झालेलं आहे, मिश्रण पूर्ण थंड झालं आहे, हातालासुद्धा चिटकत नाही. तर आता आपण याच्या वड्या कट करून घेऊयात. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने अगदी सुरीच्या साह्याने जरी तुम्ही कट केला तरीही चालेल. तर इथे पहिलं मी स्क्वेअर शेपमध्ये आपण कट करून घेऊया आणि जे बाकीचे साईड आहेत त्यानंतर आपण त्याच्या वड्या कट करूया. पहिलं मी इथे स्क्वेअर शेपमध्ये करून घेते, तुम्हाला दाखवते. तर आता बघा उभ्या आडव्या लाईन मारून आपण अशा पद्धतीने सेट करून घेऊयात. तर अगदी सहज पटकन वडी काढतासुद्धा येते आणि सहज निघली जाते, अजिबात कुठे ताटालासुद्धा मिश्रण लागत नाही. छान पद्धतीने सेट झालेली आहे, तुम्ही बघू शकता. सुंदर वड्या इथे आपल्या सर्व तयार झालेल्या आहेत.
तर अशा पद्धतीची ही बर्फी तुम्ही अगदी पाहुणे म्हणजे घरी आपण कधी ना कधी खूप साऱ्या गोड गोष्टी बनवतच असतो, घरी लागतातच. तर अशा वेळी बघा मुलांनासुद्धा एखादी वडी टिफिनमध्ये देण्यासाठी, कोण घरी पाहुणे मंडळी वगैरे आले तरी त्यांनासुद्धा होऊ शकते खाण्यासाठी. एवढी सुंदर लागते, अप्रतिम चवीची ही वडी तयार होते. आणि विशेष म्हणजे आपण याच्यामध्ये नारळाचा खीस घातलेला आहे, तर त्याच्यामुळे बघा टेस्टला खूपच भन्नाट ही वडी लागते. आणि भरपूर सारं दूध घातलं आहे त्याच्यामुळे अगदी खवा माव्याची टेस्ट या वडीला येते. तुम्ही आता भरपूर सारे प्रोग्राम आहेत, सणवार आहेत, तर गौरी गणपती येते, शिवाय आपलं रक्षाबंधन आहे, तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीची वडी बनवून घरच्या घरी कमी साहित्यांमध्ये झटपट होणारी ही वडी बनवून पाहू शकता. आणि तुम्हाला अंदाज आलाच असेल बघितल्यावरती की किती पटकन आणि छान अगदी सेट झालेली आहे आणि दिसण्यासाठी सुद्धा सुंदर दिसते. आपण इथे अजिबात कॅरामल वगैरे तयार केलेलं नाही, पण गूळ घालून बनवल्यामुळे अतिशय सुंदर तयार झालेली आहे. तर नक्कीच तुम्हीसुद्धा बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली तुम्हालासुद्धा ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा. इथे थोडेसे बघा काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप छोटे छोटे करून घेतले होते, ते लावून घेतलेत आणि वरती थोडेशा गुलाबाच्या पाकळ्या लावलेत, त्यामुळे दिसण्यासाठी सुद्धा एखादा डिश आपण बनवली तर खूप सुंदर दिसते. अगदी तुम्ही कुठे कोणाच्या घरी जाताय पाहुण्यांच्या वगैरे, तर आपण स्वीट घेऊन जातोच नेहमी, तर अशा पद्धतीचं जर तुम्ही घरी बनवलात आणि एखादा बॉक्स पॅक करून घेऊन गेलात तरीसुद्धा त्यांना समजणारसुद्धा नाही. तर अशी ही महागडी मिठाई अगदी मार्केटमध्ये खूप महाग भेटते, ही तुम्ही घरच्या घरी अगदी सहज कमी वेळामध्ये बनवू शकता. नक्कीच बनवून पहा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा, आपली ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारांमध्ये. आज आपण बनवतोय गव्हाचे गुलाबजाम. बऱ्याच वेळा गव्हाचे गुलाबजाम बनवत असताना खूप साऱ्या चुका होत असतात आणि मग आपले गव्हाचे गुलाबजाम अगदी परफेक्ट बनत नाही. पण आज इथे एक अशी परफेक्ट तुमच्याशी मी रेसिपी शेअर करत आहे. अगदी छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत आणि खूप साऱ्या बारीक बारीक गोष्टी आहेत, त्याच्यामुळे अजिबात तुमचे गव्हाचे गुलाबजामुन अगदी पहिल्या वेळी जरी बनवत असाल तरीसुद्धा ते चुकणार नाही. तर इथे बघा बऱ्याच वेळी प्रीमिक्सचे गुलाबजामुन आपण बनवतो, तर बऱ्याच वेळी प्रीमिक्स नसतं, मैदा नसतो, बेकिंग पावडर नसते, मिल्क पावडर नसते. अशा वेळी तरीसुद्धा तुम्ही हे गुलाबजामुन बनवू शकता फक्त गव्हाच्या पिठापासून. तर तुम्ही पूर्ण गव्हाच्या पिठापासून बनवलेले रसरशीत गुलाबजामुन सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं, अजिबात कडक झाले नाही, मऊ मुलायम रसरशीत पाक मुरलेले गुलाबजामुन आज इथे आपण बनवतोय. गुलाबजामुन तुम्ही पाहिला, अजिबात आतमधून कुठे कच्चा राहिला नाही, अगदी रसरशीत गुलाबजामुन तयार झालेला आहे. अगदी तो एका हाताने कट केला तरीसुद्धा सहज कट झालेला आहे. तर रेसिपी सुंदर आहे, सोपी आहे, शिवाय आपल्या भरपूर उपयोगाची आहे. त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी सुरुवातीला आपल्याला एका भांड्यामध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. कपाचं किंवा वाटीचं प्रमाण तुम्ही एकाच भांड्याने सेट करू शकता. जसं की कपाचं केलं असेल तर कपानेच तुम्हाला पीठसुद्धा घ्यायचं आहे, बाकीचं सगळं साहित्य कपानेच घ्यायचं आहे. त्याच्यामुळे अजिबात आपली रेसिपी कुठे फसणार नाही. आणि हो, शिवाय आता रक्षाबंधन येतोय, तर बहिणी नक्कीच आवडीने भावासाठी तुम्ही हा पदार्थ गव्हाच्या पिठापासून बनवू शकता. त्यांना समजणारसुद्धा नाही हे प्रीमिक्सपासून बनवलं आहे की अगदी खवा, मावा, बेकिंग पावडर याच्यापासून बनवलेलं आहे. कुणाला विश्वास बसणार नाही. त्याच्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा. तर इथे बघा 2 चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. 1 कप गव्हाचं पीठ छान चाळून घेतलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे. अगदी बघा चवीनुसार किंचितसं मीठ घालायचं आहे. अगदी गोडाचा पदार्थ आहे म्हणून चिमूटभर मीठ घातलं. त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे वेलची, जायफळ पावडर
तर वेलची जायफळ पावडर अर्धा चमचा घातलेली आहे. सोबतच आपल्याला त्याच्यामध्ये सोडा घालायचा आहे, जो की आपला खाण्याचा सोडा असतो. तो सुद्धा आपल्याला पाव चमचा घालायचा आहे. त्याच्यापेक्षा कमीसुद्धा तुम्ही थोडंसं वापरू शकता. इथे बघा 2 चमचे जी आपली 1 लिटर दुधावरची साई असते तर ती वापरलेली आहे. साई वापरत असताना इथे फ्रेशच वापरा. जी जास्त दिवस स्टोअर करून ठेवलेली फ्रीजमध्ये शाई असेल तर ती तुम्ही वापरू नका. तर बघा आपल्याला सुरुवातीला इथे मी आपला व्हिडिओ थोडा मोठा होतोय, काहीच हरकत नाही, पण खूप साऱ्या बारीक बारीक टिप्स आहेत. त्याच्यामुळे बघा जेव्हा सर्व मिश्रण आपण एकत्र करतो त्यावेळी अगदी आपल्याला हे सर्व कोरडं थोडं थोडं करून कोरडं करून घ्यायचं आहे. आता हे सर्व बघा इथे अगदी व्हिडिओत मी तुम्हाला दाखवते हातावरती. या पद्धतीनं आपल्याला सर्व पीठ ड्राय करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला 2च चमचे याच्यामध्ये दुधावरची साई वापरायची होती. बाकीचे जिन्नस तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व साहित्य दिलेलं आहे. त्याच्याबरोबर आता तुम्ही बघू शकता सर्व अगदी ड्राय करून घेतलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला पूर्ण वाटायची जी चाळण असते तर त्याच्यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे आणि या पद्धतीनं आपल्याला सर्व बघा चाळून घ्यायचं आहे. अगदी या पद्धतीनं करून घेतलं की जे आपलं पीठ तयार होणार आहे ते अगदी सेम प्रीमिक्स जसं असतं त्या पद्धतीचं इथे हे पीठ बनवून तयार होतं. ज्यावेळी याच्यामध्ये तूप आणि हे मलाई वगैरे मिक्स केली आणि जेव्हा ड्राय करत गेले तेव्हा त्याचा जो वास होता, स्मेल होता, तो खूप सुंदर जे आपण विकतचं प्रीमिक्सचा स्मेल असतो अगदी तसा स्मेल याचा येत होता. हे जे भरपूर सारं आता बघू शकता गाठी गुठळ्या नाहीत, अगदी छान ड्राय केल्यामुळे आणि चाळून घेतल्यामुळे प्रीमिक्स तयार झालं आपलं गुलाबजामुनचं. या पद्धतीनं तुम्हाला अगदी जवळून हातावरती दाखवलं. अगदी छान कलरसुद्धा आलेला आहे आणि वाससुद्धा मस्त पसरलेला होता सगळीकडे. या पद्धतीनं आपल्याला हे प्रीमिक्स बनवून घ्यायचं आहे. जसं सांगेल तशीच प्रोसेस केली की आपले गुलाबजामुन अजिबात कुठे फसत नाहीत. आता आपल्याला याच्यावरती अर्धा कप दूध लागणार आहे. इथे तुम्ही दूधसुद्धा वापरू शकता किंवा मग जर तुमच्याकडे जास्तीची मलाई असेल, साई असेल दुधावरची तर तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. बघितलं तुम्ही अजिबात आपण इथे कोणतंही एक्स्ट्राचं साहित्य जसं की बेकिंग पावडरसुद्धा वापरलेली नाही. बेकिंग पावडर नाही, अगदी गव्हाचं पीठ आणि काही घरातले छोटे मोठे जिन्नस आहेत ते यूज करून आपण आज इथे गुलाबजामुन बनवतो आहे. अगदी थोडं थोडं आपल्याला याच्यावरती दूध घालायचं आहे. सुरुवातीला तर मी 2 चमचे दुधावरची साई अजून माझ्याकडे शिल्लक होती, म्हणजे एकूण 4 चमचे होती. तर आपण जेव्हा चाळायच्या पहिलं 2 चमचे घातली आणि नंतर पीठ चाळून घेतल्यानंतर 2 चमचे घातली साई मी आणि या पद्धतीनं बघा ड्राय करून घ्यायचं आहे. अगदी 1-1 चमचा आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे, दूध किंवा साई असेल तर, आणि छान या पद्धतीनं ड्राय करत करत मगच आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे. एकदम आपल्याला इथे जसं की आपण गव्हाचं पीठ वगैरे कोणतंही पीठ मळत असतो त्या पद्धतीनं आपल्याला एकदम याच्यामध्ये घालायचं नाही दूध. इथे दाखवते व्हिडिओमध्ये थोडंसं टाईम लागतो, पण जे मिश्रण तयार होतं ते अगदी मऊ मुलायम मिश्रण तयार व्हायला पाहिजे, अजिबात कठीण व्हायला नको. तर या पद्धतीनं बघा ड्राय करत करत छान अगदी मळून घेतलेलं आहे. ज्या पद्धतीने व्हिडिओत दाखवलं आहे त्या पद्धतीनंच आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. हातावरती सुद्धा मी तुम्हाला दाखवते किती सॉफ्टनेस आलेला आहे पिठाला, मुलायम पीठ तयार झालेलं आहे. तर या पद्धतीनं पीठ तयार करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बघा एक गोळा काढून बघायचं की अगदी परफेक्ट गोळा बनतोय का, कुठे क्रॅक तर जात नाहीत ना. तर या पद्धतीनं बघा अगदी
गोळासुद्धा मळून बघितला, कुठेही अजिबात क्रॅक जात नाहीत. म्हणजे परफेक्ट आपलं इथे पीठ बनवून तयार आहे गुलाबजामुनचं. साईडला झाकून ठेवलं. नंतर आपल्याला एक पसरट भांडं घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पाक करू शकतो आपण, किंवा मग पसरट कढई अशा पद्धतीची घ्यायची, जेणेकरून अगदी आपले गुलाबजामुनसुद्धा त्याच्यामध्ये एक साथ सगळे बसले पाहिजेत. तर बघा, 1 कप साखर घेतली, 1 कप पाणी घालायचं आहे. आपल्याला इथे पाक बनवायचा आहे, तो पण 1 तारी 2 तारी पाक बनवायचा नाही, फक्त चिकट आपल्याला पाण्यामध्ये साखर विरघळून घ्यायची आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर टाकली, जायफळ वेलची पावडर, आणि इथे काही 8-10 केशरचे धागे टाकलेले आहेत. आता पाण्यामध्ये साखर छान विरघळलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं लिंबाचा रस टाकायचा आहे. आता लिंबाचा रस टाकल्यानंतर काहीशी मळी वगैरे आली असेल वरती, तर ती या पद्धतीनं बघा काढून घ्यायची गाळण्याने. जर सुरुवातीला तुम्ही काढून घेतली आणि मग केशरचे धागे टाकले तरीही चालेल. आता इथे केशरचे धागे टाकूनसुद्धा अगदी केशरचे धागे ते सर्व तळालाच जातात, त्याच्यामुळे वरच्या वर आपण या पद्धतीनं काढू शकतो. तुम्ही बघितलं, बऱ्यापैकी निघालेली आहे, अगदी फ्रेश, अगदी छान असं पाक आपला तयार झालेला आहे. आणि पाकसुद्धा मग साईडला ठेवून झाकून ठेवायचा. त्याच्यानंतर इथे आपल्याला गोळे बनवायला घ्यायचे आहेत. तर पीठसुद्धा बघू शकता मस्त मुलायम आहे, पटकन गोळे वळले जातात, अजिबात कुठे गोळे बनवत असताना क्रॅक जात नाहीत. तर या पद्धतीनं बघा सर्व गोळे आपण इथे बनवून घेतो आहे. तर 1 कप गव्हाच्या पिठामध्ये इथे 25 ते 30 गुलाबजामुन बनवून तयार होतात. तर आता आपल्याला तेलसुद्धा कडकडीत गरम करून घ्यायचं नाही, मीडियमच गरम असावं तेल. गुलाबजामुन जेव्हा सोडतो त्यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे, आणि मीडियम टू लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला सर्व गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. जेव्हा आपण तेलामध्ये गुलाबजामुन टाकतो त्यावेळी लगेच आपल्याला चमचा लावायचा नाही, थोडेसे सेट होऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं चमच्याने हलवत राहायचं आहे, जेणेकरून सर्व बाजूनी कलर छान येईल. इथे बघू शकता 1-2 मिनटानंतर छान कलर यायला चालू होतो. जेव्हा गुलाबजामुनला अशा पद्धतीनं कलर यायला चालू होतो त्याच्यानंतर मग तुम्ही गॅसची फ्लेम वाढवून थोडेसे कलर डार्क होईपर्यंत तळून घेऊ शकता. तर या पद्धतीनं इथे बघू शकता खूप असे छान गुलाबजामुनला कलर आलेला आहे, तेलामध्ये कुठेही विरघळत नाहीत किंवा अजिबात कडक झालेले नाहीत. साईज तुम्ही बघू शकता, सुरुवातीची जी साईज होती गोळी बनवलेली आणि तळून घेतल्यानंतर थोडेसे फुगलेले आहेत, म्हणजे आपले गुलाबजामुन छान रसरशीत होणार आहेत. जेव्हा ते फुगत नाहीत, गठ्ठा राहतात, त्यावेळी चांगल्या प्रकारे फुगले जात नाहीत किंवा रसरशीत होणार नाहीत पाकामध्ये. तर अशा पद्धतीनं दोन्ही बॅच आपल्या काढून घेतलेल्या आहेत आणि लगेच आपल्याला काढून घेतल्या पाकामध्ये घालायचे आहेत. तर आता हा पाक थोडासा गरमच होता, तर झाकूनच ठेवलेला होता. झाकण काढून छान पाकामध्ये चमच्याने हलवून घ्यायचे, सर्व बाजूनी पाक त्याला लागला पाहिजे. आणि आता अजून एक स्टेप म्हणजे गव्हाचे गुलाबजामुन आहेत, त्याच्यामुळे आपल्याला इथे थोडंसं गुलाबजामुन घातल्यानंतर पाकाला एक छोटीशी उकळी काढून घ्यायची आहे. जास्तसुद्धा पाक उकळवायचा नाही, नाहीतर आपले गुलाबजामुन पूर्णपणे पाकामध्ये विरघळून जातील. त्यासाठी फक्त हलकेसे पाकाला बुडबुडे यायला लागले, पाक थोडासा गरम करायचा आहे, त्यासाठी गॅसवरती ठेवला होता. आणि नंतर थोडेसे बुडबुडे यायला लागल्यानंतर गॅस बंद करून बघा या पद्धतीनं आपल्याला 2 तासासाठी सेट करून घ्यायचे आहे. थोडंसं जास्त टाईमसुद्धा लागू शकतं, पण अगदी अर्ध्या तासामध्ये आपल्याला अंदाज येतो, छान फुगायला चालू होतात. अर्ध्या तासानंतर थोडंसं थंड झाले की मग झाकून ठेवायचे आहेत आणि झाकून ठेवून 2 तास छान मुरवून घ्यायचे. इथे गुलाबजामुन 2 तास झाले होते आणि गुलाबजामुन एक बघू शकता. आता कढई आपण खाली काढून घेऊन
छान या पद्धतीनं बघा अगदी रसरशीत मऊ गुलाबजामुन तयार झालेले आहेत। अजून थोडेसे पाकामध्ये मुरले की मस्त तयार होणार, पण तुम्हाला जितका वेळ ठेवायचा तितका वेळ ठेवू शकता। एक कट करून सुद्धा दाखवते, बघू शकता। बरोबर 2 तासानंतर या पद्धतीने असे मऊ रुसरुशीत मुलायम गुलाबजामुन इथे आपले तयार झालेले आहेत। अगदी कुठेही गुलाबजामुन बघा क्रॅक गेलेला नाही किंवा अजिबात विरघळलेला सुद्धा नाही। अतिशय सुंदर रसरशीत गुलाबजामुन तयार आहेत। तर या रक्षाबंधनला तुम्ही सुद्धा आपले हे गव्हाचे गुलाबजामुन नक्कीच बनवू शकता। घरच्या साहित्यांमध्ये कोणतंही बाहेरून साहित्य आणण्याची अजिबात गरज नाही, शिवाय कोणाला कळणार सुद्धा नाही, इतके हे परफेक्ट गुलाबजामुन बनवून तयार होतात। अगदी माझ्या घरी तर विश्वाससुद्धा बसला नाही। घरच्यांना तर वाटलं की मी प्रेमिक्स आणून प्रेमिक्सचेच बनवलेले आहेत, पण जेव्हा मी सांगितलं तर तेव्हा त्यांना अजिबात विश्वास बसला नाही की मी गव्हाच्या पिठाचे गुलाबजामुन एवढे सुंदर बनवलेले आहेत। तुम्ही सुद्धा नक्कीच या रक्षाबंधनला या पद्धतीने गुलाबजामुन बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओला एक लाईक करा आणि आपली ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा। प्रत्येकाने एकदा तरी ही रेसिपी करून पाहायलाच हवी आणि झटपट होणारी आहे, शिवाय कमी साहित्यात बनते, कुरकुरीत होते आणि अगदी टिकायला सुद्धा जास्त दिवससुद्धा टिकते। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पहा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आहे। अगदी पाहुणे मंडळी आली तरीही तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ म्हणून तुम्ही हा बनवू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे बघा आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे। आता रवा इथे तुम्ही बारीक मिक्सरला वाटूनच आपल्याला घ्यायचा आहे। जर मोठा रवा असेल तर तुमच्याकडे तर तो बारीक करून घ्या मिक्सरवरून, किंवा 0 साईजचा बारीक रवा असेल तरीसुद्धा तोही चालेल। आता हा रवा आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये अगदी किंचितसं गोडाचा पदार्थ असेल तरीही मीठ टाकायचं आणि वेलची जायफळची पावडर 1 चमचा टाकलेली आहे। ते छान मिक्स करून साईडला ठेवून दिलं। कढई ठेवली गॅसवरती, त्याच्यामध्ये 1 कप आपल्याला इथे रवा घेतला आहे, त्याच्यामुळे आपण इथे 1 कप पाणी वापरणार आहोत। 1 कप पाण्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आणि छान मिक्स करून झाल्यानंतर आपण इथे बारीक चिरून घेतलेला 1 कप किंवा पाऊण कप तुम्ही वापरू शकता गूळ इथे वापरायचा आहे। इथे मी पाऊण कप वापरलेला आहे। तुम्हाला जर थोडंसं जास्त गोड हवा असेल तर तुम्ही 1 कप इथे वापरू शकता। वाटीचं प्रमाण आपण सेट केलेलं आहे, त्यामुळे रेसिपी सुंदर होते, कुठे फसत नाही। तर आता तुम्ही इथे कपाचं वापरत असेल तर कपाचं सुद्धा वापरू शकता। बघा या पद्धतीने आपल्याला छान पाण्याला उकळी काढून घेतली की आपल्याला याच्यामध्ये रवा घालायचा आहे। रवा बघा छान मिक्स करून घ्यायचा आणि छान रवा फुलतोय त्याचवेळी आपल्याला त्याच्यामध्ये बघा जो नारळाचा कीस आहे तर तो आपण इथे बघा मिक्सरवरती ओला नारळ त्याचा पाठचा जो काळा भाग असतो तो काढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जो पांढरा भाग आहे तो पूर्ण बघा 1 कप इतका आपण इथे मिक्सरला वाटून घेतलेला आहे। तर तुम्ही इथे अर्धा कप घातला तरीही चालेल, अतिशय सुंदर होते। आणि इथे आता बघा अगदी बिस्किटासारखी ही रेसिपी तयार होते। छान बघा मिक्स करून घेतलं, झाकण ठेवून एक छोटीशी वाफ काढून घेतलेली आहे लो फ्लेमवरती। संपूर्ण प्रोसेस आपल्याला पाणी उकळल्याच्या नंतर लो फ्लेमवरतीच करायची आहे। आता इथे बघा संपूर्ण हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। या पद्धतीनं आपल्याला सर्व मिश्रण बघा इथे थंड करून घ्यायचं आहे, पाहू शकता। इथे आता आपण कढईमधील सर्व काढून घेतलंय आणि थंड करायला ठेवून देतोय। आता मिश्रण थंड करून घेऊया, तोपर्यंत मला तुम्ही सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही। केलं असेल तर ठीक आहे, नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे आपले येणारे
असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि त्याच्याबरोबर सबस्क्राईब करून बेल घंटीसुद्धा दाबा, तेव्हाच माझ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर इथे बघू शकता आता पूर्णपणे हे मिश्रण आपण थंड करून घेतलंय। अगदी मऊसूत हातावरती बघू शकता गोळा तयार होतो। आता या पद्धतीने आपल्याला बघा छान मळून घ्यायचं आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अजिबात इथे पाण्याचा हात लावायचा नाही, सहज आपल्याला इथे हा गोळा बनवून तयार होतो। या पद्धतीने गोळा मळून घ्यायचा। जितकं जास्त आपण इथे मळून घेऊ तितकं अगदी छान मऊ लुसलुशीत तयार होतं मिश्रण। अगदी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितल्या समजतच असेल। आता आपल्याला बघा हे सर्व मिश्रण सेट करून घ्यायचं आहे आणि गोळा मळून ठेवून देऊयात। आता इथे बघा हा गोळा आपला बनवून तयार झालेला आहे। जास्त वेळ ठेवायची सुद्धा गरज नाही, लगेच मिश्रण थंड असल्यामुळे आपण इथे छान या पद्धतीने बघा हातावरती एक छोटासा लिंबाच्या आकाराचा गोळा काढून घ्यायचा आणि आपल्याला हातावरती छान या पद्धतीने टिक्की जशी बनवतो त्या प्रकारचा आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे। बघू शकता हातावरती थोडंसं दाबून घ्यायचं। अजिबात कुठेही बघा मिश्रणाला ती चिरा वगैरे जात नाही, जरी गेल्यास तरी सुद्धा तुम्ही थोडंसं साईडनं बघा चिटकवून घेऊ शकता। इथे आता इतकं मऊ लुसलुशीत आपलं मिश्रण अगदी परफेक्ट आपण रेसिपी शेअर केली आहे, त्याच्यामुळे अजिबात चिरा जात नाहीत मिश्रणाला। आता आपल्याला इथे बघा थोडेसे तीळ लावायला घ्यायचे आहेत वरतून। आता इथे एक पुढच्या बाजूला पाठच्या बाजूला दोन्ही बाजूला आपल्याला वरतून तीळ लावून घ्यायचे आहेत, पांढरे तीळ। दिसायला सुद्धा पदार्थ खूप छान दिसतो याच्यामुळे, आणि शिवाय जेव्हा आपल्या दाताखाली येतात तीळ त्यावेळी तिळाची जी चव आहे याच्यासोबतची भन्नाट लागते। तर या पद्धतीने आपण सर्व बघा टिक्कीच्या आकारामध्ये सर्व बिस्किटासारखे शेपमध्ये बनवून घेऊया। इथे बघू शकता अगदी तुम्ही तव्यावरती सुद्धा आपण जसं ज्या पद्धतीने बेक करतो त्या पद्धतीने बेक केलं तरीही चालेल। आपण नानकटाई वगैरे ज्या पद्धतीनं बेक करतो बघा त्या पद्धतीनं सुद्धा, ज्यांना जास्त तेलकट खावंसं वाटत नाही, तेलकट तर अजिबात होत नाही पण तेलाचं जास्त खायचं नाही आहे, त्यांनी आपण बेकसुद्धा करून घेऊ शकतो। तर आता इथे या पद्धतीने बघा तीळ लावून घ्यायचे, वरच्यावर छान असे दाबून घ्यायचे जेणेकरून आपले तेलामध्ये तीळ सुटणार नाहीत। आता इथे सर्व बघू शकता या पद्धतीनं सर्व बनवून घेतलेले आहेत। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे। जास्तसुद्धा कडकडीत तेल आपल्याला गरम करायचं नाही, मीडियम गरम असावं आणि मीडियम गरम तेलामध्येच आपल्याला बघा हे छान असं तळून घ्यायचं आहे। तळत असताना आपल्याला लगेच अजिबात चमचा वगैरे लावायचा नाही। अगदी आपल्याला इथे जेव्हा थोडंसं जाणवायला लागलं की कडक व्हायला लागलेत त्याच वेळी म्हणजे मीडियम फ्लेमवरती एक 2 ते 3 मिनटं छान तळून घ्यायचे एका साईडनं, आणि नंतरच आपल्याला त्याला चमचा लावायचा आहे आणि दुसऱ्या साईडनं एक 3 ते 4 मिनटं मीडियम फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा या कलरवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आणि एक गोष्ट म्हणजे आपण इथे साखरसुद्धा वापरू शकतो। तुम्हाला जर वापरायची असेल साखर तर मिक्सरवरती थोडीशी फिरवून घ्यायची, अगदी पिठी साखर आपण ज्या पद्धतीनं घालतो त्या पद्धतीनं तुम्ही इथे वापरू शकता। मिश्रणामध्ये रव्यामध्येच मिक्स करायची पिठी साखर आणि तुम्ही ते सर्व मिश्रण मग आपण पाण्यामध्ये मिक्स करू शकतो। आता इथे बघा दुसरी बॅचसुद्धा मी तळून घेते। सोडत असताना तेलामध्ये मीडियम फ्लेमवरती सोडायचं सर्व पद्धतीने या पद्धतीनं, आणि जेव्हा मीडियम फ्लेमवरती सोडू शेवटपर्यंत मीडियम फ्लेमवरतीच आपण तळून घेतल्यामुळे एक गोष्ट ते अगदी वरतून छान कुरकुरीत होतात आणि आतून छान सॉफ्ट जाळीदार होतात। त्याच्यामुळे इथे तळत असताना अजिबात घाई गडबड करायची नाही,
पेशन्स ठेवायचे आणि छान तळून घ्यायचं. त्याच वेळी आपला हा पदार्थ वरतून छान कुरकुरीत आणि आतून छान जाळीदार सॉफ्ट होतो. तर आता इथे बघा गूळ वापरला आहे आपण या पदार्थामध्ये, त्यामुळे खूपच पौष्टिक. ज्यांना साखर खायची नाही आहे ते हा पदार्थ नक्कीच खाऊ शकतात आणि मुलांनासुद्धा जास्त आवडते. अगदी बघा वरती ठेवलात तुम्ही तर अजिबात खराबसुद्धा होत नाही. जर जास्त बनवला तर तुम्ही अगदी साठवूनसुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता. जेव्हा खायचं त्याच्या अगोदर काढून ठेवायचं, थंड थंड खायचं नसेल तर. खूप सुंदर होतो हा पदार्थ. हातावरती दाखवलं तुम्हाला, बघू शकता. अजिबात तेलकट झालेला नाही, कुठेही तेलसुद्धा लागत नाही. अगदी छान तयार होतो, वरतून कुरकुरीत होतो आणि आवाजसुद्धा इथे एक तोडूनसुद्धा दाखवते. सुरुवातीला आवाजसुद्धा तुम्ही ऐकला. अगदी कुरकुरीत वरतून आतूनसुद्धा बघा मिश्रण अगदी छान तळलं गेलं आहे, छान भाजलं आहे आणि मेन म्हणजे रवा आपण छान भाजून घेतला आहे, त्याच्यामुळे आतील टेक्स्चरसुद्धा बघू शकता. छान अगदी पापुंद्रेवरचे साईडला झाले दोन्ही बाजूचे आणि जाळीदार आतून तयार झालेला आहे पदार्थ. नक्कीच तुम्हीसुद्धा ओल्या नारळाचा हा चविष्ट पदार्थ एकदा तरी बनवायलाच हवा. मला असं वाटतं तुम्ही खरंच या पहिलं कधी बनवला नसेल, नक्कीच बनवून पहा.